जाणून घेऊया सरिता. धन्यवाद पूर्वी. अमेरिकेचे तत्कालीन आणि अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष JFK जॉन केनेडी गोळी झाडून मारल्या गेले. 6 दशकं उलटून गेलीत, पण त्यांच्या मृत्यूमागचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. CIA, माफिया, KGB, अगदी उपराष्ट्रपती लिंडन जॉन्सन पर्यंत संशय व्यक्त करण्यात आला होता. इतकं की 1970 मध्ये अमेरिकन सिनेटने केनेडी आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या हत्येची केस परत उघडली. आपल्या देशात ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यातील सुद्धा बरीच प्रश्न अगदी आजही अनुत्तरित आहेत. उदाहरणादाखलच सांगायचं झालं तर मारेकरी सतवंत सिंग याच्या ड्युटीचे लोकेशन अगदी त्याच दिवशी कोणी आणि कसं बदललं. दुसरा मारेकरी बेअंत सिंग हा मुळात हाय रिस्क मानला जायला हवा होता, पण तरीही तो इंदिरा गांधींच्या सिक्युरिटीमध्ये कसा राहिला. आजही राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल हवी तेवढी चौकशी झाली नाही, पाहिजे तेवढे प्रश्न विचारले गेले नाहीत, उत्तरं मिळाली नाहीत असं वाटणारी मंडळी आहेच. या 3ही नेत्यांची थेट हत्या करण्यात आली होती. समोर मारेकरी होते, तरीही प्रश्न अनुत्तरित आहेत. अजित पवारांचा तर विमान अपघातात मृत्यू झालाय. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर सुद्धा बरीच प्रश्न उपस्थित केली गेली. बऱ्याच नेत्यांनी वेगवेगळ्या बाबतीत संशय उपस्थित केला, चौकशी मागितली. ती सर्व नेते आजही समाज जीवनात सक्रिय आहेत. जेव्हा माणसं मोठी असतात, त्यांचा मृत्यू हादरवून टाकणारा असतो, तेव्हा अनेक प्रश्न विचारली जाणारच. पण हवी तशी उत्तरं मिळाली नाहीत किंवा जी उत्तरं मिळाली ती समाधानकारक नसली तर ती वर्षानुवर्ष विचारली जाणारच. खरं तर अशा घटनांमध्ये उत्तरं कधी समाधानकारक असू शकतील का, हा एक वेगळाच भाग आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी बराच अभ्यास करून प्रश्न विचारली आहे. घातपात झाला असं आपल्याला वाटतंय हा आरोप त्यांनी थेट केलाय. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज माहीत नसतील, तरी ती अत्यंत साधी आणि दोषमुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं झालं तर उत्तमच आहे. पण महत्वाचा भाग हा आहे की जर प्रश्न असतील, जर प्रश्न घातपाताचे असतील, तर आज जरी उत्तरं माहिती नसतील तरी ती उद्या मिळालीच पाहिजे. नाहीतर आजची प्रश्न ही फक्त उद्याच्या राजकारणासाठीचे मुद्दे बनून राहतील. पूर्वी. धन्यवाद सरिता. 0 आवर मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.